नमस्कार, मी अर्जुन नाईक. परत आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर 8-10 दिवसापूर्वी जे आपण सेंद्रिय खत टाकलं होतं ACT वैदिकचं, आता त्याचा लिंबुनीसाठी परिणाम जो आहे त्याचा म्हणजे त्याचा रिझल्ट काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. हा रिझल्ट आहे, बघू शकताय. ह्या ज्या पांढऱ्या मुळ्या निघलेल्यात, आता हे थोडंसं उकरून मी बघितलं तर ह्या अशा पद्धतीनं मुळ्या त्या ठिकाणी आपण खत टाकलं होतं त्या ठिकाणी मुळ्या पूर्ण निघलेल्या आहेत बाहेर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला पूर्ण लक्षात येईल. नमस्कार, मी अर्जुन नाईक. परत आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता, ही आपली लिंबुनीची बाग आहे. आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण सेंद्रिय खत टाकलं होतं ACT वैदिकचं, तो खत टाकून आता जवळपास आपल्याला 10-12 दिवस झालेले आहेत. आणि सांगण्याचा उद्देश असा आहे की बाबा, आपण व्हिडिओ पाहूनच टाकलेलं होतं खत, असं स्वतः डायरेक्टली रिझल्ट कुठला बघितलेला नव्हता स्वतःच्या डोळ्यानं. तर एक धाडस करून आपण आपल्या बागेला खत टाकलं होतं. आणि तसं जसं त्या व्हिडिओमध्ये दाखवतात की बाबा खत टाकल्याच्या नंतर त्याला जारवा व्यवस्थित फुटतो, नवीन जे मुळ्या असतात जारव्याच्या पांढऱ्या मुळ्या जे व्हिडिओमध्ये त्यांच्या व्हिडिओमध्ये ते दाखवतात, त्या पद्धतीनं आपल्या बागेला आल्यात का नाही ते पाहण्यासाठी मी आज त्याला थोडंसं उकरून बघितलं होतं. बऱ्याच झाडांना बघितलं. काय होतं आहे, जास्त उकरल्याच्या नंतर त्या मुळ्या तुटत आहेत, एकदम नाजूक मुळ्यात. तर बघू शकता, आता मी इथं उकरून जसं दाखवणार आहे तुम्हाला. हे आपलं झाड आहे, तरी हे आंब्याचं सावलीला झाड बघू शकताय. आता हे झाड असं जे उकरून दाखवल्याच्यानंतर ह्याच्या खोडामध्ये हवं जे खत आहे, आपण खत टाकलेलं बघू शकताय. ह्या खताच्यामध्ये अशा पद्धतीने पांढऱ्या मुळ्या निघायला लागल्यात. हो का, हे बघू शकताय. ह्या ज्या आहेत मुळ्या पांढऱ्या, हो का, बघू शकताय. ह्या अशा पांढऱ्या मुळ्या ॲटोमॅटिकली जारवा. आता ही बघू शकताय. आता मी धक्का जरी लागला तरी हे तुटतात. अशा पद्धतीनं ह्यांना तरी आणखीन याला भरपूर दिवस झालेले नाहीत. त्यांचं म्हणणं असं की बाबा 15-20 दिवसाच्या नंतर सुरू होतं. तर आपला हा 10 दिवसाचा रिझल्ट आलेला आहे ACT वैदिकचा. अशा पद्धतीनं त्याला एकदम छान मुळ्या फुटल्यात. मग आता मला सांगा, जर पाणी ओढण्याची क्षमता जर चांगली असेल झाडांना, आणि कमी पाण्यामध्ये जर ते इतक्या पॉवरफुल मुळ्या आत खाली येत असतील, तर झाडं जाणार नाहीत हे आपल्याला बी कळतं थोडं शेतकरी असल्याच्यानंतर. आता ह्या जर मुळे इतक्या नाजूक इतक्या छान जर जारवा निघत असेल, पाणी एवढं नाही. आता बघू शकता, ही माती एकदम आळ्यात कोरडीच आहे, कुठंही ही नाही, भिजलेली नाही. अशाच पद्धतीनं सगळ्या झाडांना आलेला आहे. आणखीन त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणखीन ह्याला टाईम आहे थोडासा. आता बघू शकता, आपण इथं उकरून बघूया. अगं, हे खत असं टाकलेलं आहे, हे अशा पद्धतीनं काळं खत जे होतं आपलं मिक्स केलेलं ते निघत आहे. आणि हो का, याच्या खाली आता ह्या मुळ्या ज्या आहेत, हो का, या पांढऱ्या मुळ्यावरती निघायला राहिलेल्यात. हे अशा पद्धतीनं त्याचं जारवा जे आहे ते म्हणतात. हो का, खाली झूम करून दाखवतो. ह्यावरती निघालेल्या मुळ्यात म्हणजे अशा छान पद्धतीने याच्या रिझल्ट यायला लागलेला आहे. जसं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून खत टाकलं होतं, त्याचा आपल्याला कुठतरी रिझल्ट मिळेल असं वाटतंय. आणि बाग जी आपली आहे लिंबुनीची, त्यांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा आपल्याकडं थोडी चूक झालेली होती. ड्रीप आपलं आळ्याचं एकदम चिटकून पडलं होतं. ते थोडंसं कसं लांब घ्यायचं आहे, असं लांब ठेवायचं आहे, जेणेकरून आळ्याला बुरशी लागणार नाही खोडाला. आणि पाणी जसं मुळ्या बाहेर असतात झाडापासून थोड्याशा बाहेर, मोठं झाड झाल्याच्यानंतर जे बाहेर मुळे असतात, तर तसं त्याला बाहेर पाणी भेटलं पाहिजे त्या बाहेरच्या मुळ्यांना. त्यावेळेस झाडाची ग्रोथ व्यवस्थित होते आणि फळं व्यवस्थित लागतात. तर माझा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की बाबा, जे आपण खत टाकलेलं आहे ACT वैदिकचं सेंद्रिय खत मिक्स करून, तो आपला पाठीमागे व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघा कशा पद्धतीने त्याला मिक्स केलं तर ते खतांना बेसल डोस होता. तर आपल्याला तर ह्या खताचा रिझल्ट आलेला आहे. तो आपण
डायरेक्टली स्वतः त्याचा प्रयोग करून डेमो तुम्हाला दाखवलेला आहे. असं नाही की बाबा दुसऱ्याचं बघून आपण सांगतोय, असं बी काही नाही. अशा पद्धतीनं हे खत आहे. अशा मुळ्या त्याच्या निघायला लागलेल्या आहेत. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे 21 दिवसाच्या नंतर मुळे निघतात. हे बघू शकताय. अशा पद्धतीनं मुळ्या हाताने तुटून निघतात बाजूला. ही अशी मुळी आहे. अशा मुळ्या तुटतात आपण जास्त उकरलं की. आता सुरुवात झालेली आहे मुळ्या निघण्याची. म्हणजे आपल्याला ह्या खताचा आता रिझल्ट निघायला सुरू झालेला आहे. तर अशा पद्धतीनं SCT वैदिकचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. सेंद्रिय रासायनिक खतापेक्षा हे खत वापरणं चांगलं आहे. कारण आपण खायलाही आपल्याला खाण्यासाठीही चांगलं आहे. आणि जसं की आता हे लिंबुनीचं सगळं घरी खाऊ शकत नाही, पण ज्वारी असू द्या किंवा गहू असू द्या, अन्य जे आपल्याला निघणं शेतातलं निघणारं उत्पन्न आहे ते जसं आपल्याला खाण्यासाठी आपल्याला चांगलं हवं आहे, तसं इतरांनाही आपण चांगलं खायला दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण ह्या खताचा वापर केला पाहिजे. कारण आत्ताच्या काळामध्ये हार्ट अटॅक किंवा कॅन्सरचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्या रासायनिक खतामधूनच वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला सेंद्रिय खताकडे थोडंसं वळलं पाहिजे. आणि त्याचा रिझल्टही छान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरासाठी बी चांगलं आहे. तर तुम्हाला मी लाईव्ह डेमो दाखवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. परत सर्वांचे धन्यवाद. राम राम.